जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवली जातात. यांची गांभीर्याने दखल घेऊन कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गस्त वाढवण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक 2चे गडहिंग्लज परिसरात गस्त घालीत होते. याच दरम्यान या पथकाला गडहिंग्लज आजरा रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार गडहिंग्लज तालुक्यातील हिरलगे फाटा येथे सापळा रचून एक 4 चाकी गाडीसह त्यांच्या चालक शिवाजी धाकलू गावडे वय 43 राहणार गावडे गल्ली पार्ले तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर याला रंगेहात पकडून अटक केली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करीत 4 चाकी गाडीतील गोवा बनावटीच्या विदेशी गोल्डन एसब्ल्यू फाईन व्हिस्कीचे 750 मिली क्षमतेच्या 600 बाटल्या म्हणजेच 50 बॉक्स आणि दारू वाहतूक करणारी एक 4 चाकी गाडी असा 7,10,000चा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमध्ये गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्रमांक 2चे प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, सत्यवान भगत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केर, जवान देवेंद्र पाटील, आदर्श धुमाळ, आशिष पोवार आदींचा सहभाग होता.